लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने। नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धारदार कोयत्यानं वार करत सख्या दीरानं 2 भाऊजांचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी गावात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। जमिनीच्या आणि पैशाच्या किरकोळ वादातून दीरानं भाऊजांचा खून केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे ही घटना गावातील मुख्य बाजारपेठेच्या चौकापासून अवघ्या काही अंतरावर घडली आहे। घटनास्थळी मृतदेह अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते। दत्तात्रय प्रकाश फापाळे यानं सख्खी लहान भाऊजाई उज्ज्वला अशोक फापाळे आणि चुलत भाऊजाई वैशाली संदीप फापाळे यांचा सोमवारी दुपारी 2:30 वाजच्या सुमारास धारदार कोयत्यानं खून केला। आरोपी दत्तात्रय फापाळे उर्फ बापू हा अविवाहित आहे। लहान भाऊ अशोक याचं लग्न झालेलं होतं, मात्र 2 वर्षांपूर्वी त्याचं निधन झालं। त्याची पत्नी उज्ज्वला आणि 2 मुलं आळंदी येथे मोलमजुरीचे काम करत उदरनिर्वाह करतात। फापाळे कुटुंबाची बदगी गावात शेती आहे। त्या शेतीमध्ये दत्तात्रय आणि उज्ज्वला वर्षाआड शेती पिके घ्यायचे। शेतातील सोयाबीन काढण्यासाठी उज्ज्वला आलेली होती। उज्ज्वला गावात आल्यापासून दीर दत्तात्रयचे पैशावरून वाद होत होते। याच रागातून दत्तात्रय यानं आधीच घरात कोयता आणलेला होता। वैशाली आणि उज्ज्वला एकाच भावकीतल्या होत्या। उज्ज्वला 2 दिवसापूर्वीच गावी आलेली होती। वैशाली घटनास्थळात शेजारील दवाखान्यात उपचार घेऊन उज्ज्वलाशी गप्पा मारत होती। उज्ज्वलावर पहिला वार होताच ती सोडवायला गेली आणि तिच्यावरही 3 वार करण्यात आले। त्यातच तिचा जीव गेला। दोघींचे देह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते। खुनाची घटना झाली त्यावेळी या महिला किंचाळत होत्या। दुर्दैवाची बाब म्हणजे घटनेनंतर गावादेखत हा आरोपी त्या ठिकाणून पायी निघून गेला। एकाही व्यक्तीनं त्याला अडवण्याचा किंवा त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला नाही। पोलीस आता पुढील तपास करत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, अकोला।